तर मंडळी, आज सकाळी सकाळी मस्त गरमागरम पोहे खाल्ले, त्याच्याबरोबर एक कडक चहा. आणि ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी कामाला मात्र अजिबात सुट्टी द्यायची नाही. त्यामुळे मी घर आवरायला चालू केलेलं, घर आवरलं आणि मग त्यानंतर ना माझंसुद्धा आवरलं. मग आम्ही दोघी निघालेलो किराणा आणायला. आणि इकडे गेल्यावरती माझं व्लॉग शूट करायचं चाललेलं, तर माझ्या भावाची नाटकाने नखरे बघू शकताय तुम्ही. तसं तर किराणा घेण्यामध्ये माझं तर काहीच काम नव्हतं, मी फक्त माझ्या ज्या गोष्टी खायच्या वगैरे असतात तेच घ्यायला आलेली. आणि जेव्हा पण मी हा हेअर केअर किंवा स्किन केअरचं सेशन बघते ना, तेव्हा मला असं वाटतं काय गरीब आहे यार मी. पण असू द्या, आल्यानंतर तर मी 2 तास एवढी गाढ झोपलेली. उठल्यावरती मी ब्लँकेटची घडी वगैरे मारली, कारण आज मला सँडविच बनवायचं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी तर ब्रेड लागत होता, तो काही मी आणला नव्हता. त्यामुळे ब्रेड घेऊन मी घरी आले आणि मग लगेचच मी माझी सँडविच बनवायची तयारी सुरू केली. एकदम सोप्या पद्धतीने मी सँडविच बनवलेलं, म्हणजे नॉर्मल बटाट्याचं आपलं स्टफिंग बनवलेलं, त्यात थोडा पावभाजी मसाला टाकला आणि ही चटणी तर कालचीच ढोक्याची उरलेली, तीच मी सँडविचसाठी यूज केली. आणि मग नॉर्मल आपला कांदा टोमॅटो ते टाकला आणि बस. मग अशा प्रकारेच मी सगळे सँडविच बनवून घेतले आणि तव्यावरती त्यांना क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेतलं. आणि त्यानंतर त्याच्यावर आपलं टोमॅटो केचप टाकला आणि आपले मिक्स हर्ब्स ते टाकलं. आणि शेवटी मी जेव्हा ह्याला टेस्ट केलं तेव्हा मला कळलं, म्हणजे दरवेळेसच मी हे बनवते पण नेहमीपेक्षा खूप जास्त भारी बनलेलं.